मी साधारण 10 वर्षांची आहे आणि आज हा उपोषणाचा 9वा दिवस आहे. नाही, जे काय आहे ते समाजाच्या हातात आहे. ज्या दिवशी समाज या ठिकाणी येईल त्या दिवशी ते काहीतरी होऊ शकतं. कोणतरी सरकारच्या वतीने एखादा प्रतिनिधी यायचा, ते प्रतिनिधी काहीतरी संबोधित करायचे किंवा काहीतरी आश्वासन घ्यायचं झालं संध्याकाळी गेलो घरी. आपण आता एक मॅडम येतात, त्यांना विचारणार इथली काय परिस्थिती आहे, ते काय सगळं काय सांगणार आहेत आपल्याला. हे बघा इथं बाई कसं आहे राहण्याची सोय. मॅडम येतात, ते सगळं सांगू शकतात आपल्याला. परिस्थिती काय आहे या ठिकाणी आजच माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन दीपकदादा यांना आव्हान केलं आणि त्यांना पाठिंबाही दिला. आणि मला असं वाटतं की आज कुठेतरी सकारात्मक समाज होईल, कारण या सकारात्मक भूमिकेची खूप गरज होती. समाजाला कळणं पण खूप गरजेचं होतं आणि आता मला असं वाटतं की समाजाला नक्कीच त्या गोष्टी कळल्या असतील की आपण जोपर्यंत तिथे जाणार नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही. जसं आदरणीय मनोज जरांगे आणि दीपकदादा म्हणतात की जोपर्यंत समाज येणार नाही, जे काय आहे ते समाजाच्या हातात आहे. ज्या दिवशी समाज या ठिकाणी येईल त्या दिवशी ते काहीतरी होऊ शकतं, अन्यथा काही होऊ शकत आणि तर राहण्याची वगैरे सोय खाण्यापासून या ठिकाणी राहण्याचं उत्तम असं नियोजन केलं आहे. पाठीमागे तुम्हाला दिसत असेल जेवण बनवून आहे आणि राहण्यासाठी आझाद मैदानाला खेटून जे मैदान आहे जिथे मुलं क्रिकेट खेळतात त्या ठिकाणी आपला जो कोणी समाज बांधव आला ते तिकडे विश्रांती घेतात, म्हणजे रात्रीचं झोपणं त्यांचं तिकडे असतं. आणि सोबतच मला असं म्हणायचं आहे, खाणं पिण्याचं कुठलंही टेन्शन न घेता समाज बांधवांनी या ठिकाणी यावं. अगदी वर्गण करून जरी येता आलं तरी यावं, पण यावं. आणि येताना असं यावं की वापस जायचं नाही, जायचं असेल तर आपण यांना आरक्षणच घेऊन जाऊ या हिशोबानेच यावं, नाही तर एक दिवस येऊन वापस जाऊन काही अर्थ नाही आहे. आणि सोबत मी हे पण सांगेल की समाज बांधवांनी येताना आपल्या महिलांना पण घेऊन या, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आज जरी हे पुरुष मंडळी इथे जेवणाची सोय करत असतील तर उद्या जर जास्त समाज आला तर नक्कीच समाज आपल्या समाजासाठी आपल्या महिला या ठिकाणी आम्ही इथे स्वयंपाकही करू समाजासाठी. फक्त तुम्ही येताना अशा हिशोबाने या की वापस जायचं तर आरक्षण घेऊनच जायचं, त्या हिशोबाने हे पाहिलं असेल तर ना इथं राहणे वगैरे सोय आणि आपण आरक्षण घेतल्याशिवाय इथून जायचं नाही आहे असं यांनी निश्चित केलेलं आहे. तर आपण आता आझाद मैदानाच्या साईडला बघूया की काय परिस्थिती आणि तिथली परिस्थिती सांगा जरा. आझाद मैदानाचा हा रूल असतो की 6च्या नंतर तिथे राहता येत नाही. तरी पण आपलं आंदोलन जे आहे ते मनुष्यबळ नसल्यामुळे आपण तिकडे राहू शकत नाही. असं नाही की याच्या आधी आंदोलनं झाले नाही आहेत, याच्या आधीही आंदोलनं झालेले आहेत आणि त्या ठिकाणी लोक राहिलेली बी आहेत. परंतु का कोण असतो, गव्हर्नमेंटलाही माहिती की यांचे लोक येत नाहीत, यांना काही 4 लोक ज्यांना आपण आपोआप बाहेर काढू शकतो, जास्त आपल्याला गरजही पडणार नाही त्यांच्यावर प्रेशर करायचं. त्याच्यामुळं जेव्हा समाज येईल तेव्हाच तिथे आपल्याला परमिशन भेटेल. तरी पण सध्या जे खरंच तळागाळातून आलेले आहे, ज्यांना खरंच वाटतं की आम्हाला उपोषणामधून आणि दादांना पाठिंबा देऊन जर आरक्षण मिळणार आहे तर ते इथे राहत आहेत. आता आम्ही ज्या महिला आहोत खूप बोटावर मोजणे इतक्या महिला इथे येतात. रात्रीच्या महिला इथे राहू शकत नाहीत पण आम्ही रोज अपडाऊन करतो. मी स्वतः पनवेलवरून रोज येते. आज माझ्या घरी हिला सांभाळायला कोणी नव्हतं म्हणून मी माझ्या मुलीला पण घेऊन आले सोबत. तर माझी इच्छा आहे की मुंबईमध्ये बी खूप मोठा समाज आहे आपला, त्या महिलांनी सुद्धा यावं. आणि जर महिला भरपूर आल्या तर मी स्वतः सुद्धा इथे राहायला तयार आहे. जोपर्यंत उपोषण चालू आहे तोपर्यंत आम्ही जर महिलांचा आकडा इथे वाढला, कारण एवढ्या सगळ्या जनसमुदायामध्ये 4 महिलांना आपण सुरक्षित ठेवू शकत नाही. जर जास्त महिला असतील तर नक्कीच आपण त्यांची काहीतरी पर्यायी व्यवस्था करू आणि आम्ही ती करणारच. फक्त माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही बायांनो इथं या. तुमच्या लेकरांसाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर या. 4 दिवस वाटलंच तर तुमचं काम बाजूला ठेवा, पण या. वाटलंच तर सर्वांनी मिळून एक तारीख ठरवा, ती तारीख इकडे कळवा. आम्ही त्या दिवशी पाहिजे तसं तुमचं नियोजन करतो, पण तुम्ही या. इकडं ना पाहिलं असं की इथं जेवणाची वगैरे सगळे काय सोय आहे आणि इथं नाही राहण्याची वगैरे सोय नव्हती. त्याआधी कसं होतं इथं म्हणजे इथं राहण्याची सोय अजूनही नाही आहे. अजूनही आपले जे समाज बांधव आहेत ते या फुटपाथवर झोपतात, अर्धे या पानपोईमध्ये असतात. आणि मी सांगितल्याप्रमाणे पहिल्या जे क्रिकेटचं मैदान आहे त्या ठिकाणी झोपला जातो समाज बांधव. खूप मोठं क्रिकेटचं मैदान आहे आणि तिथेच राहतो. म्हणजे इथे यायचं आहे तर ह्या विषयावरती म्हणजे असं विचार करून या की आजही आपण जेव्हा मेंढरामागं जातो ना तेव्हा आपण आपला सर्व जो संसार आहे तो घोड्याच्या पाठीवरती मांडून जातो. त्या हिशोबानेच यायचं आहे की तुम्ही येणार आहेत आणि तुम्हाला राहण्यासाठी खूप अशी वेगळी सोय केली झाली असं नाही. आपण जसं रोज जगतो, रोज जसं उघड्यावर रानोमाळी आपण भटकंती करत असताना विश्रांती घेतो, अगदी त्याच पद्धतीने इथे राहायचं आहे. बाकी खाण्यापिण्याची जी व्यवस्था आहे ती उत्तम प्रकारे केलेली आहे. कुठेही कोणाला काही कमी पडणार नाही याची आम्ही पूर्ण खबरदारी इथे घेतो.
घेत आहोत. आणि तुम्ही इथं किती आंदोलन सुरू झाल्यानंतर किती दिवसानंतर इथं येतात? मी जसं आंदोलन चालू झालं आहे मी तेव्हापासून येत आहे आणि ज्या दिवशी मला खरंच पॉसिबल नाही आहे त्या दिवशी आम्ही काहीतरी वेगळी व्यवस्था करतो. पण जेवढं मला जास्त येता येईल मी तेवढ्या दिवस इथे येते. जर तुम्ही बघितलं तर मे बी तुम्हाला बी माहीत असेल की मी सारखंच दिसते, माझा चेहरा दिसतच असेल की मी येते जाते. जे मी पहिलेही सांगितलं होतं की एक महिला इकडे एवढ्या मोठ्या जनसमुदायामध्ये नाही राहू शकत, म्हणून मी पर्याय म्हणून वापस जाते. परत दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने मी वापस येत आहे. पाहिलं असं अशा प्रकारे यांच्या मुलाखत झालेली आता आणि पाहिलं असं आता त्यांच्याच मुलीचं थोडं वाईट घेणार आहे, पाहू शकता. नमस्कार, माझं नाव भूमी पांडुरंग रेड्डी आहे. मी साधारण 10 वर्षांची आहे आणि आज हा उपोषणाचा 9वा दिवस आहे. आणि मला रिझर्वेशन म्हणजेच आरक्षण याच्याबद्दल जास्त माहिती नसेल तरी मला हे माहीत आहे की आरक्षण म्हणजेच रिझर्वेशन हे माझ्या फ्युचर म्हणजे माझ्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आणि त्यामुळेच मी इथे आलेली आहे आझाद मैदानावरती दीपक काका यांना पाठिंबा देण्यासाठी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बोलतात, ज्या मनगटात बळ, बुद्धी आणि चातुर्य आहे तोच स्वकर्तृत्वावर लोकाभिमुख राजा बनू शकतो. तसेच ज्या समाजात बळ, बुद्धी, चातुर्य आणि एकी आहे तोच आपला हक्क मिळवू शकतो. म्हणूनच मी आले आहे. तुम्ही पण आझाद मैदानावरती या आणि दीपक दादा यांना पाठिंबा द्या. धन्यवाद. सगळीकडे बघितलं पण एकच अशी छोटी मुलगी दिसलेली आहे आणि हे स्वतः ना त्यांच्या मुलीला घेऊन आलेले आहेत, पण इथं दुसरं पुढंच नाही. माझ्या घरामध्ये 3च व्यक्ती आहेत. आमच्या घरातला तो तिसरा पर्सनही इथे आला असता, परंतु सरकारी जबाबदाऱ्या म्हणजे तसं सांगायला गेलं तर मी उघड सांगते की ते पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे कायद्याने त्यांचे हात बांधलेले आहेत. परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की आपल्या हक्काची लढाई लढण्यासाठी तुम्ही दोघी जाऊ शकता, तर तुम्ही नक्कीच जा. जय मल्हार. मी आज काही जे इथे उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी समाज बांधव आला आहे त्यांना काही प्रश्न विचारणार आहे आणि यांच्या चॅनलचं जे नाव आहे ते स्वतः सांगतील. फक्त प्रश्न मी विचारत आहे. एक समाज बांधव दुसऱ्या समाज बांधवाच्या व्यथा मांडू शकतो आणि त्याला व्यवस्थित विचारू शकतो, म्हणून यांनी मला ही संधी दिली, त्यासाठी मी त्यांची खूप आभारी आहे. सर, तुमच्या याचं नाव सांगा. MH रायडर 9191 या चॅनलवर आपल्याला सगळे अपडेट भेटणार. इथं काय घडते काय होते ते सगळं काही आपल्या चॅनलला भेटणार आहे. चला आता मुलाखत घेऊया. ठीक आहे, आपण आता सुरुवात करू आहे. तुम्ही पहिले तुमचं नाव सांगा. तुम्ही कुठून आलात? हिंगोली जिल्ह्यावरून मराठवाड्यामधून. अच्छा, LR वैद्य. ओके. तुम्ही प्रोफेशन तुमचं असं काही आहे का की तुम्ही मी शेतकरी आहे? समाजामध्ये 1999 आरक्षणाच्या बाबतीत काम करतो. हां, आणि एक पर्सनल प्रश्न आहे की तुम्ही म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात किंवा कुठल्या याच्यावरती? नाही, सामाजिक क्षेत्र आणि फक्त सामाजिक क्षेत्र. ओके. पेशाने तुम्ही शेतकरी की बिझनेसमॅन असं काही? शेतकरी. काका, मला तुम्हाला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे की तुम्ही स्वतः शेतकरी असून सुद्धा इथे 2-3 दिवस दिसत आहेत मला, का बरं? तुम्हाला शेतातले कामं नाही आहेत का? नाही, आम्हाला त्यासाठी आमचा प्रश्न आहे. प्रत्येकाला माझं मी माझ्यासाठी आलो, त्यांचा एकट्याचा प्रश्न नाही ना, हा सर्वांचा प्रश्न असल्यामुळे त्यांना जितकी काळजी आहे त्या प्रश्नाची तितकी म्हणजे मला पण तुम्हाला आहे. असं म्हणायचं आहे की उद्याच्या मुलांच्या भविष्यासाठी आजची 4 दिवसाची शेती तुम्ही बंद करायला तयार आहे? हा, आणि इतरांसाठी सुद्धा, समाज इतरांसाठी बांधवांसाठी सुद्धा. सुद्धा. हो, म्हणजे सर्व समाज बांधवांच्या लेकरांसाठी तुम्ही 4 दिवस शेतामध्ये जायला कमी पडले तरी चालतंय तुम्हाला. आता मी तुम्हाला असं विचारेल की या ठिकाणी येऊन तुम्हाला असं कुठं जाणवलं का की बाबा आमच्या जेवणाचे हाल होत आहे? नाही, बिलकुल नाही. आतापर्यंत माझ्या कारकिर्दीमध्ये मी जेवढी आंदोलनं पाहिली आतापर्यंत ती आंदोलनं अशी होती की कोणतरी मोर्चाला यायचं एका दिवसात आणि मग त्यावेळेस इथं या मैदानावर पण अशी आंदोलनं पाहिली की त्या एक दिवसात आंदोलन असायचं. कोणतरी सरकारच्या वतीने एखादा प्रतिनिधी यायचा, ते प्रतिनिधी काहीतरी संबोधित करायचे किंवा काहीतरी आश्वासन घ्यायतून झालं संध्याकाळी घरी, असे आंदोलन पाहिले. पण हे पहिल्यांदाच असं आंदोलन पाहिलं की या आंदोलनामध्ये शक्यतो आंदोलकांना जेवण्याची, राहण्याची, नाश्ता पाणी, चहा, जेवण वगैरे ही भेटतंय त्याच्यात. हे याचं खूप बरं वाटते. म्हणजे नियोजकांनी खूप छान पद्धतीने छान येणाऱ्या समाज बांधवांचं पर्याय व्यवस्था केलेली आहे. बिलकुल हाल होते. तर मग तुम्ही आता जे आपले घरी बांधव आहेत त्यांना आव्हान
द्याल का की बाबा ते तुमच्या का हाल उठत काही नाही होणार ते नाही? समजत नाही ना. जागले उठले पाहिजे ना. खूप जागृत आम्ही मीडियाच्या माध्यमातून वृत्तपत्राच्या माध्यमातून आम्ही खूप लोकांपर्यंत चाललो, सांगावलो, पण लोक का उठत नाही हे समजत नाही. काय झालं. काही लोक मागच्या याच्यात बोलले काहीतरी, मग ते तिथं काही शोधलं नाही, ते वापस आले. त्यावेळेस परमिशन नव्हती मिळाली. हे लोकांना का कळत नाही. त्यावेळेस परमिशन नव्हती. मागेल 21 तारखेला आम्ही पण आणतो. नाही मी तुम्हाला हा प्रश्न विचारते की 21 तारखेला मी आझाद मैदानावर होते, मी तुमचं भाषण त्यावेळेसही उपोषणाच्या वेळेस पाणी नाश्ता याची सोय झाली बिलकुल. होती. एवढ्या प्रमाणात नाही पण झाली होती. झालीच होती. कुठलंही नियोजन नसताना बिलकुल सगळ्या झाली होती. व्यवस्थित झाल्या झाली होत्या. होती. मग हा आपला जो समाज आहे, आपला धनगर समाज, हा मुद्दामून कारण शोधतोय का नाही येण्यासाठी, असं तुम्हाला वाटतंय का? जागा होत नाही, काही समजत नाही, काही गरज नाही असं का वाटतं. असं आहे की प्रत्येकाच्या घरी कुबेराची संपत्ती आहे म्हणून त्याला आरक्षण नकोय, असं काही असे आहे का, असं वाटतं का नाही, तुम्हाला? असं काही नाही. पण किमान त्या माणसाची जीवजाची वेळ आली. आज 9वा दिवस आहे उपोषणाचा. ती किमान काळजी करायला पाहिजे. मला एक सांगा, आपल्या समाजाची एक प्रथा आहे बघा, रक्षाबंधन म्हणून. त्या ठिकाणी बहीण काय करते, एक धागा बांधते आणि भाऊ तिचं नेहमी रक्षण करतो. मग दीपक दादा यांच्या ज्या सौभाग्यवती आहेत त्या समाजाची बहीण नाही आहेत का? त्यांच्यासाठी समाज बांधव येईल की नाही, तुम्हाला काय वाटतं? येईल, यायलाच पाहिजे ना. उद्या आज 9वा दिवस आहे. कधी त्यांचं काही होऊ शकते, पण त्यांनी असं एका समाजाला माहीत नाही का त्यांनी एक तर माझा म्हणजे उत्सव निघेल, नाही तर माझी यात्रा निघेल, हे समाजाला कळायला पाहिजे ना. समाजाला माझं आव्हान आहे. मला काय वाटतं काका, जर समजा उद्या देव न करो दीपक दादांना काही झालं आणि नंतर समाजाला जागा झाला तर ह्याला त्याला काय दोष अर्थ कोणाला देणार? आपण आपल्या समाजाला देणार की सरकारला देणार? नाही, समाजाला द्यावं लागेल ना. समाजासाठी ते करतात. समाजाच्या सर्व नाही सोबत तुम्ही सरकारला देणार नाहीत का? कारण ते पण लांबवत आहेत ना. ते सुद्धा एक सरकार तर प्रकारे त्याचा प्रमुख दोषी आहे ना. हो. गेली 70-75 वर्षापासून सतवतोय. ते तर मेन आहे. त्यांच्याकडे सगळे पुरावे आहेत ना. हे एका मिनिटात देऊ शकतात तुम्हाला. आज कुठं देशात जायची गरज नाही. ज्या ST मध्ये 47 जाती आहेत, त्याच्यामध्ये 36 क्रमांकावर जी जात आहे आपली ही धनगड. हे आता कोणतरी वकिलानं भाषणामध्ये सांगितलं की महाराष्ट्र, गुजरात, काहीतरी बिहार वगैरे सगळं सांगितलं. तर त्याच्यात महाराष्ट्रात एक धनगड जात आहे, ती ST मध्ये आहे. मग धनगड ही जातच अस्तित्वात नाही ना, तर त्यांना इजीमध्ये देता येते महाराष्ट्रात. ST मध्ये धनगर हा STत आहे हे स्पष्ट आहे ना. धनगड ही जातच अस्तित्वात नाही ना. मला काय म्हणायचं माणूस काका, मारायचा प्रयत्न करायचं का यांना? की पिढ्याना पिढ्या हे जे राजकीय नेते आहेत ते समाजाचा फायदा करून घेतात का? प्रत्येक वेळेस आश्वासन देतं, म्हणजे असं नाही की फक्त भाजप सरकारनेच आश्वासन दिलं आहे. नाही, असं आहे, प्रत्येक यांनी दिलेलं आहे की तुम्हाला आरक्षण आहे, आरक्षण देणार आहेत, पण आता कोणीच येत नाही. मग काय धनगर समाज आता आक्रोश व्यक्त करून ज्यांनी याला हे दिलं होतं की आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुम्हाला आम्ही देऊ त्यांच्याशी काही कारवाई करणार का? मताच्या हिशोबाने किंवा निवडणुकीच्या याच्यातून तुम्ही दाखवून द्याल का की आमचा समाज जागरूक झाला आहे? 1999 पासून आंदोलन मी स्वतः डोळ्यात पाहतो. मी येतो मैदानावर. माझी 5-6 वेळेस वेळ आहे आतापर्यंत. पण आतापर्यंतच्या आंदोलनामध्ये असं पाहिलंच नाही. पहिल्यांदा हे इतकं सुंदर आंदोलन पहिल्यांदा आहे. हे वास्तव सत्य. मी काही मला म्हणायचं नाही. जे सत्य आहे ते मी डोळ्यानं बघितलेलं, मी डोळ्यानं आलेलो. हे सगळ्यात मोठं आंदोलन आहे. इथं सर्टिफिकेट मिळायला पाहिजे. सर्टिफिकेटच्या जवळजवळ आहोत असं मला वाटते. सगळ्यांनी यायला पाहिजे. आज एवढं ऐकून तरी यायला पाहिजे. आजचं जे झालं ते मराठी समाजात आपल्याला पाठिंबा, त्यांचे काही बोलणे, असं झालं पाहिजे तसं पाहिजे, ते सगळ्यांना ऐकत आहात तुम्ही तिथं घरी बसून. ते त्यांना सगळं बाहेर निघायला पाहिजे रात्री. आता पण काका असे स्टेटमेंट येत आहेत की गाड्या अडवल्या जातात, गाड्या काहीच अडवल्या नाही, जातात. काही अडत नाहीत. कोणी काय अडवलं? दीपक भाऊ सगळे 5,000 लोक अडकले होते, सगळं त्या दिवशी काढले ना. हे नाही, आज येण्यासाठी असं लोकांचं म्हणणं आहे की आमच्या गाड्या अडवल्या नाही, हे जातात. असं भरम आहे ना. पहिलेच मुळात आपला भाऊ समाज आहे. तर ते असं काही अडवण्याचा कोणाचा प्रकार नाही. आपण पाहिलो नव्हता इथं. आपल्या कोणी इतकं आपल्या पोराने सतवलं जातं जरा, पण ते तसा काही प्रकार नाही. अडवण्याचा काही नाही. तुमच्या सोबत जेवढा समाज बांधव आलाय त्याच्यामध्ये तरुण वर्ग पण आहे, पण तुम्हाला कुठे असं दिसलं का की तरुण वर्गाने कुठे जाळपोळ वगैरे केली नाही, आहे, नाही, कुठे तोडफोड नाही, केली आहे, काही- मुंबईकरांना त्रास दिला आहे? देतच नाही. आपले लोक प्रामाणिक आहेत, देतच नाहीत त्रास. तरीही फक्त सरकारला उद्रेक जाग करायला येत नाही. नाहीये. उद्रेक केल्यामुळे आता हे असं काही सांगता येत नाही. मग आपण शांत आहेत म्हणून आपला अंत बघतायत असं वाटतंय का तुम्हाला? नाही, ते घरी बसलेले बाहेर काढल्यावरच होते. ते बाहेर आले की आपला प्रश्न निपटते. मला मग असं एक वाटतं. समाज बांधव माझ्या म्हणून तुम्ही मन घरच्या मला. लोकांना काय म्हणणार की तुम्ही वाटच बघताय असं म्हणणार? हा, मग आता काय वारंवार आवाहन करायला होतं आपण. वारंवार आवाहन करायला त्यांना ते आम्हाला वाटतं त्यांनी ऐकायला पाहिजे.
ते दोन्ही आता ते चाललंय. पण आता तर उन्हाळी सीझन आहे ना, शेतीतले वगैरे बऱ्याचपैकी कामं नसतीलच असं मला तेवढं वाटतं. फक्त आहे ना, थोडंफार 4 लोक जरी असेल त्याच्यातला तरी- एक जर आला तरी खूप डोके होतात. पण मला काय वाटतं काका, एका कुटुंबामध्ये 6 व्यक्ती असतात, 6 ते 7 असतात. ती आता आपल्या समाजापर्यंत ती पोहोचलं नाही की हम दो हमारे दो म्हणून. आपलं कुटुंब मोठं असतं आपल्या समाजातलं, 10 जणातून 4 तरी येऊ शकतात की नाही? सहज 2-2 येऊ द्या ना. एका येऊ घरातून शकतं. एक, एका प्रत्येक घरातून घरातून एक एक येऊ जरी द्या. आला तरी भरपूर खूप प्रमाणात प्रमाणात समाज वाढते. येईल असं एका मला घरामधून वाटतं. एक येऊ द्या. 3000 लोकसंख्येचं गाव आहे माझं, 50% लोक आपली आहेत त्याच्यात. आज 10-5 लोक आहेत आम्ही. काय करणार त्याला? अशा ही वास्तवता खरंच आहे, तुम्ही तुमच्या ही प्रतिक्रिया वास्तवता आहे. व्यक्त केल्या म्हणून तुमचं खरंच आम्ही आभारी आहोत. तर अशा प्रकारे तुम्ही पाहिलेलं आहे की समाज बांधव आपल्या समाज बांधवांशी माहिती आहे का नाराज आहे की आम्ही तुमच्यासाठी लढतोय, तुम्ही पण या. ते खूप अंतकरणातून तुम्हाला बोलवत आहेत. तुमची योग्य अशी प्रकारे व्यवस्थाही केलेली आहे. माहीत नाही तुम्ही का थांबलायत आणि का अंत बघतायत. जर तुम्ही संत जर राहिले तर तुमचा अंत होणार आहे हे फिक्स आहे. जर तुम्हाला तुमचा अंतच करून घ्यायचा असेल तर घरात बसा. सर्वप्रथम म्हणजे तुमचं नाव काय आहे? माझं नाव कृष्णा गंगाधर सागुते, पडतूर तालुका आणि जालना जिल्हा ह्या ठिकाणाहून मी आलेलो आहे. आणि किती दिवस झाले की तुम्ही इथं येत आहे आणि इथंच येत अजून? मागे बी आम्ही आलो होतो, 2 दिवस गावाकडे गेलो, परत इथं आलेलो आहे. मला सरकारला एक म्हणायचं आहे की बाबा तुम्ही धनगर समाजाची का परीक्षा घेतायत, का अंत पाहतायत. स्वर्गीय मान्य आपले अटल बिहारी वाजपेयी यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की आमचं महाराष्ट्रामध्ये सरकार आणणार, आम्ही तुम्हाला एस टी प्रमाणपत्र देऊ. त्यानंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान आहे आता, त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं महाराष्ट्रामध्ये आमची सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेट मंत्रीमध्ये बैठकमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र देऊ. त्यानंतर राहिले आपले लाडके महाराष्ट्राचे देवाभाऊ म्हणून आता प्रसिद्ध आहे, पण सरासर ते फसवणूक आहे. कारण त्यांनी सुद्धा आश्वासन दिलं होतं की बाबा आम्हाला सत्तेमध्ये येऊ द्या, आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेट बैठकमध्ये तुम्हाला प्रमाणपत्र देऊ. त्यावेळेस ते 2दा मुख्यमंत्री झालेत. देवाभाऊना वादा केलेला तो वादा बी विसरला आणि आमचा समाज कायम BJPला मतदान करत आलेला आहे. आता 9 दिवसापासून आमचे योद्धे ते दीपक भाऊ बोराडे यांनी अन्नाचा एक कणही त्यांच्या सेवन केलेला नाही आहे. हा आमच्या समाजाला जाग कधी येणार आहे, कधी जाग येणार आहे का, त्यांचं काही बरं वाईट झाल्यावर जाग येणार आहे का, काय येणार आहे. आणि सरकारनं बी याची नोंद घ्यायला पाहिजे, त्यांचा अंत पाहायला नाही पाहिजे ना. ते आहे ना ऑलरेडी जाती जमातीमध्ये 47 पैकी 36 नंबरला आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना दिलेलं नाही. मला फक्त धनगरच्या ऐवजी धनगड केलेलं आहे. त्या डचं र करायला तुम्ही गेले 75 वर्षे घातलेले, आणखीन किती वर्षे घालणार आहे तुम्ही, किती आणखीन आमचं का तुम्हाला बलिदान घ्यायचं आहे का काय घ्यायचं आहे ते तरी सरकारने सांगावा. नाही तर त्यांनी एक सांगावा की बाबा हे आम्ही फक्त सत्तेच्या लाभ पायी आम्ही तुम्हाला खोटं आश्वासन दिलं, धनगर समाजाला मी माफी मागतो. दीपक भाऊ सोडून देते ना, कायला त्यांचा जीव प्राण याला लावते, धोक्याला लावते. त्यांना का परिवार नाही का काय नाही आहे, 2 मुली ना त्यांना बी. सरकार का बरं म्हणजे सरकारचं इच्छा काय तेच कळण झालं. आमच्या सोबत एवढा लाठीचार्ज केला, आम्ही सगळा समाज इथं फुटपाथवर राहतोय, फुटपाथवर खातोय. सरकारला याची जाण कधी येणार आहे. आणि जे आता घरी आहे त्यांना काय सांगताल तुम्ही? त्यांना एकच सांगायलो मी, माझे सर्व तमाम धनगर बांधवांना पूर्ण महाराष्ट्रामधून सनी या मीडियाच्या माध्यमातून सांगतो, अरे भावांनो, जोपर्यंत आपण मुंबईमध्ये येत नाही, पूर्ण मुंबई जाम करत नाही, पिवळी करत नाही, तोपर्यंत ते फसवणुकीचं डोळे उघडणार नाही. बरेच जण म्हणते कार गेंड्याच्या कातडीचं हे सरकार आहे. आता गेंड्याच्या कातडीच्या पलीकडलंही सरकार मला आज वाटतंय. कारण 9 दिवस झालेले आमचे योद्धा इथे आहेत, अन्नाचं एक कणही सेवन नाही केलेलं आहे. कधी जाग येणार आहे. मीडियावर प्रेशर आहे, ते मीडिया सुद्धा येत नाही तिथं. यायचं पण सांगतो तुमच्या समोर एक ज्वलंत उदाहरण आहे. जेव्हा आपल्या धनगर समाजावर येत आहे ना, तेव्हा हे कोणीच नाहीत. मी ओबीसीचे आंदोलन केले, मी बघितले. मला प्रामाणिकपणे सांगायचं तुम्हाला की ओबीसीचा मेळावा जेव्हा होईल तेव्हा जगात जास्त कोण असते माहिती का? जास्त मराठा समाज कोण अंगावर घेतला तर धनगर समाज. ऐका, प्रत्येक वेळेस लाट्या काट्या कोण खायच्या? धनगर समाजानं खायच्या. आता हे सगळ्याला माहित आहे. आता मी बोलत नाही, पण ऐका मामा, ऐका ना, हो गेलेली गेली.
आता हे जे आहेत ना हे यांच्यामध्ये एक धगधगती आग आहे. तुम्ही वळता इथं पळून जाणाऱ्या इथं प्रशासनासोबत दोन हात करायची वेळ आली तरी करणार आहे. फक्त ह्या माणसाकडे बघून, दीपक भाऊकडे बघून आम्ही सगळे शांत आहेत. भाऊ काय म्हणले, मी स्वतः प्रशासनाला जवळून बघितलंय. हे जे पुढे येतात हे स्वतः येत नाहीत, ह्यांच्या पाठीमागून कोणीतरी असतंय. त्याच्यामुळे समजून घ्या. आता मी लय काय बोलत नाही, मी माझं लांबलेलं मनोगत थांबतो. तुम्हाला ना मुंबई दाखवतो कशी आहे. हे बघा मुंबई कसे आहेत मोठमोठ्या बिल्डिंग आणि हे काय आहे माझं नाव ना काय लक्षात नाही. जबरदस्त आहे पण बाई.